दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला पहिली उघडताना रोज नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कल्पना निवास नेहरूनगर कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या संगीता नितीन तांबे या वहिनींना भेटणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की लवकरच फॅन्ड्री हा चित्रपट 29 जूनला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर आपल्याला बघायला मिळणार आहे. आता सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. भेटूया तांबे कुटुंबाला. वेलकम वेलकम. बरं द्या आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. थांबा हो. पहिले मिस्टर काय थांबा आधी उखाणा घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासरची एक माहेरची खूण. नितीन रावांचं नाव घेते, निवृत्ती तांब्यांची सून. अरे वा. आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर नितीन निवृत्ती तांबे. ह्या माझ्या सासूबाई निर्मला तांबे. त्या पण सासूबाई आहेत माझ्या. हे माझे पप्पा. नमस्कार पप्पा. आणि ते माझी आई. नमस्कार. ती वहिनी माझी. नमस्कार. ती माझी लहान बहीण. नमस्कार. आणि तिच्या सासूबाई. नमस्कार. आणि ह्या माझ्या जाऊबाई आहेत. नमस्कार. हा माझा मुलगा समर्थ तांबे. हा बरोबर. आणि ओमकार तांबे हा माझा पहिला मुलगा, मोठा मुलगा. आणि ह्या माझ्या बहिणीच्या मुली आहेत. बरोबर. आणि हा भावाचा मुलगा आलाय. बरोबर. आणि हे सगळे आमचे नेहरू नगरचे रहिवासी आहेत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. साडीत साडी पैठणीची निवड आदेश बांदेकरांनी लावली सगळ्यांना होम मिनिस्टरची आवड. पैठणीची किती असू दे किंमत, पैठणी जिंकण्याची माझीच आहे फक्त हिंमत. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मी माझं तसं लहानपण म्हणजे जन्म माझा एंदेहुरा म्हणून ओझर, आपला अष्टविनायकापैकी ओझर. आणि लेण्याद्रीमध्ये आमचा गाव आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी आहे. आणि मग बाबा काय करायचे? माझे याच्यामध्ये बाबा बॉम्बे पोर्ट्रसमध्ये. त्यामुळे मग नंतर आम्ही वडाळ्याला शिफ्ट झालो. बालपण कसं गेलं? एकदम अतिशय सुंदर. बाबांनी अतिशय लाड केले खूप. माझे बाबा, आम्ही 5 बहिणी आहोत. 5ही मुलींचे एवढे कौतुकाने लाड केले ना. एक मुलगी ज्याचे लाड नसेल होते एवढे माझ्या बाबांनी आमचे खूप लाड केले. अतिशय मला अतिशय अभिमान वाटतो की माझ्या पप्पांनी आमचे खूप लाड केले. मला एक मोठा भाऊ आहे आणि आम्ही 5 बहिणी आहोत. आणि मिस्टर काय करतात? CVRE कंपनी आहे प्रायव्हेट. बरोबर. ते मॅनेजर आहेत तिथे. आणि आज त्यांनी माझ्यासाठी खास सुट्टी काढली आहे. काय सांगता? बर्थडे आहे आज, पण त्यांनी माझ्यासाठी खास सुट्टी नाही घेत तुमच्यासाठी? नाही माझ्यासाठी सुट्टी कधीच नाही घेत. अगदी आम्हाला कुठे फिरायलाही नेत नाही. किती वर्ष झाली लग्नाला आमचे आता 15 वर्ष कंप्लीट झाले. 16 वर्ष. 15 वर्षात फिरायला न्यायला सुद्धा सुट्टी नाही घेतली? नाही. बोलवा त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. असे टिपाईवर नाही येत आहे. इकडनंच बसा. मला वाटलं इकडनं येऊन तुम्ही पाय टाकून म्हटलं तुम्ही वेगळी आता काहीतरी आयडिया सुचवता. अरे नाही, मला वाटलं तिकडनं इकडे यायच्या असं येत आहे. काय नवीन मार्ग आहे की काय करा? मला वाटलं तुमच्या मांडीवरच बसतायत की काय. अरे बापरे. तुमचं बालपण कुठलं हो? चिंचपोकळीला होतो आधी लहान 10वीपर्यंत. तुमचे बाबा काय करायचे? माझे आई वडील दोघे शिक्षक होते BM. आणि बालपण एकदम छान गेलं व्यवस्थित. 15 वर्षात सुट्टी नाही घेतली तुम्ही वहिनींसाठी एकदा पण? काय झालं? का नाही घेतली? नाही म्हणजे करूया, जाऊया नंतर एक थोडा सेटल होऊ द्या अजून थोडा. 15 वर्षांनी अजून पुढे. मला वाटलं 50 झाल्यावर 50 झाल्यावर असं वाटतं जायचंय तुम्हाला. काठी घेऊन मग हिमालय चढू. काठी घेऊन हिमालय चढणार? आता ते सुट्टीच नाही घेत तर काय करणार मी? असं करता तुम्ही? एक ते कारण आहे सुट्टी न घेण्याचं. ते अतिशय कॉपरेटिव्ह आहेत. त्यांना असं कामावरची लोक या मे महिन्यात गणपतीत सुट्टी काढतात ना, ते म्हणतात जाऊ दे माझ्यामुळे त्यांना सुट्टी काढता येते. तुम्ही काय म्हणतो? ते गावी जातात मग ऑफिस मध्ये तर कोण नसेल ना?
तुम्ही ऑफिस मध्ये जायचं. बेस्ट आयडिया. छान एकदम. नेक्स्ट टाइम मी नक्की अंमलात नेक्स्ट आणेन. टाइम त्याने सुट्टी नाही घेतली की तुम्ही ऑफिस मध्ये जा. हो बरोबर आहे. हा, डबा बघते घेऊन. तरी काय काम कर. पण ते कधी रागवतच नसतील असं वाटतंय. नाही ऍक्च्युली तापट आहेत ते, पण माझ्यावर नाही जास्त रागवत. मग काय पण त्यांना असं शेजाऱ्यांवर पण नाही. पण त्यांना कुठे अन्याय झाला, काही गोष्टी नाही खटकलं बाबा कोणी. आता देव आम्ही अक्कलकोटला जातो नेहमी स्वामी समर्थांच्या बरोबर. मठामध्ये, हा, मग? तर ते तिथे गेलं कधी मध्ये चिडतात? घुसला कुणी गर्दीमध्ये, तर अशा हळू नाही ओरडणार, जोरात सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे. मग आता ते एरवी रागवत नाही, मी कुणाला सांगून पण खरं वाटणार नाही, कारण ते अशा वेळेला रागवतात. काय रांगेत कोण घुसलं की तुम्हाला राग येतो? हा म्हणजे लोकांनी एक साधी शिस्त पाळली पाहिजे. हे आपले म्हणजे आणि कुठेही वागताना वगैरे माझं बऱ्याचदा मला नाही पटत. बरं, लग्न जेव्हा झालं तेव्हा कशी होती घरची परिस्थिती? यांच्या येण्याने काही फरक पडला? हा, येण्याने पहिला विचार करायची पद्धत वेगळी होती माझी. तुमची नंतर कशी करायचा तू विचार? म्हणजे डॅशिंग होतं जास्ती. काय सांगा, मग पटकन बाहेर जायचा. हो आम्ही शॉर्ट टेम्पर म्हणायचे लोक. आम्ही आता आमचं लग्न ठरलं ना, तेव्हा मी त्यांना म्हटलं. बरं, ते कसं ठरलं? आमचं अरेंज मॅरेज आहे. हा, मग कुठे ठरलं? म्हणजे ठरवलं, माझ्या मामाचं गाव आहे ना ते ओतूर म्हणून मी बोलली तुम्हाला. हा, हा. ते आमचं कपर्दिकेश्वर आहे तिथे. कपर्दिकेश्वर शंकराचं जागृत देवस्थान आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. तर तिथे पिंडी पडतात श्रावणाच्या सोमवारी. तर मी जेव्हा लग्नाचं वय झालं तेव्हा मी ठरवलेलं की देवाला बोलायची मी की मला त्याच गावातला मुलगा मिळू दे. शंकराला? हा, शंकराला बोलायची. असा मस्त. हो, मला त्याच गावातला मुलगा मिळू दे, म्हणजे मी तुझ्या दर्शनाला कंटिन्यू राहील. जर कुठे लांब गेली लग्न होऊन तर मग तुझ्या दर्शनाला श्रावणात यायला मिळेल ना मिळेल. हो, मग हे ओतूरचेच आहेत, मामाच्याच गावचे आहेत. मामांनी माझ्या मोठ्या धीरांनी पुढाकार घेऊन तिकडे बेल घेऊन उभे होते. मला आणखीन एक सांगायचं, तो दाखवण्याचा जो प्रोग्राम असतो मुलींसाठी, तो अतिशय वाईट आहे. कारण ना तो मुलींना खरंच अतिशय घृणास्पद वाटतो. प्रत्येक वेळेला भाजीपाल्यासारखं आपणच आपल्याला दाखवा, मग ते पसंत आहे की नाही ते मुलगाच सांगणार. मुलींना तसं कमी संधी असते. खरंय. पण ही गोष्ट खूप महत्वाची आहे जी आमच्या वहिनींनी आज सांगितली, की हा जो मुलगी दाखवण्याचा जो प्रकार आहे ना, तो आणखी वेगळ्या पद्धतीने केला ना तर किती बरं होईल. त्याच्यामध्ये तिचाही सन्मान राखता येईल आणि त्याचबरोबर अशी कुठेही डावलल्याची भावना आमच्या ताईला, आमच्या वहिनीला कधी येणार नाही. खरंच सगळ्या सिनियर्सनी ही गोष्ट विचारात घेण्याची गरज आहे. पुन्हा आता हल्ली स्त्रियांवर अत्याचार होत आहेत फार, तर ते पण मला अतिशय वाईट वाटतंय की मुली म्हणजे पुरुषांबरोबर अगदी खांद्याला खांद्या देऊन काम करते, अभिमानास्पद एकीकडे सांगतायत तर दुसरीकडे तिच्याकडे भयंकर अत्याचार केले जातात. म्हणजे त्यामुळे त्या मुली खचतात मनाने, आपण जावं की नाही कुठे. पण आजच्या समाजाची विचार करण्याची वृत्तीच बदललेली असल्या कारणाने मुली कुठे बाहेर गेल्या की फार भीती वाटते. मग त्या मला मुली आवडतात, मला मुलगी असावी असं वाटत होतं. पण आत्ताच्या समाजाची जी अवस्था आहे ती बघून असं वाटतं बरं झालं बाबा आपल्याला देवाने मुलगी दिली नाही. आवडते समाजातल्या विकृत मनोवृत्तीमुळे मला असं वाटतं की आता काहीशी अशी धारणा होऊ लागलेली आहे, तिच्याकडे अत्यंत सन्मानानं बघण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर ती एकटी नाही तर तिच्या सोबत आपण सगळेजण आहोत असं मनाशी आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर ती बिनधास्तपणे वावरू शकेल. आणि तू घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत असा विश्वास देणं आता खूप गरजेचं आहे. तेव्हा ताई, तूही घाबरू नकोस, तूही बिनधास्त बाहेर पड. आणि जर असं कधी काही नजरेसमोर आलं तर आपण तातडीने सगळ्यांनी एकजुटीने आवाज उठवण्याची गरज आहे. तेव्हा आता या नोटवरती अजूनही गप्पा सुरू राहतील. आत्ता या ठिकाणी वजन ते अचूक तितकं भरणार का आपण बघूया. आणि वजन आहे 13 किलो. जड आणलं पाहिजे. 13 किलो करायचंय. एकदम 3 किलो झालं. हळूहळू 6 किलो झाल्या. कमीत कमी 5 वस्तू पाहिजेत. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त किती. चला, 1 मिनिट पूर्ण झालं.
12 किलो 260 ग्रॅम झालेलं आहे. जास्त होणार ताई. ते जास्त होणार ते ठेवलं. 13 किलो पाहिजे ना. बांगडे टाक. नाही झालं, अजून 100 ग्रॅम जास्त आहे. बरोबर केवढं पाहिजे बघा. दुसरं ठेवायचं. हा बस. थांबा 23 ग्रॅम जास्त आहे. शेवटची 10 सेकंद राहिलेली आहेत आता. 955 5 ग्रॅम पाहिजे. 5 ग्रॅम काहीतरी. पॉईंट टाकलं मी. थांबा, दोघे नका करू, गोंधळ होईल. 10 9 8 7 6 5 झालेलं आहे. 4. अभिनंदन. थँक्यू. या इथे बसा तुम्ही वहिनी. थांबा, आता बघूया किती वस्तू झाल्यात. 1 2 3 हे उचला, खाली ठेवा. 4 घ्या, बांगड्या सगळ्या घ्या. 5 हां 6 7 8 9 आणि 10 आणि हे अक्वाई आणि कॉईन 11 गुणुले 2 2200 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की किती वर्ष झाली? 15 वर्ष. हो. काय बदल केला पाहिजे होता? कोणता बदल केला पाहिजे स्वतःमध्ये? थोडा बाहेर रांगेमध्ये वगैरे ते हे करतात, थोडंसं तापटपणा कमी केला पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? हो ठीक आहे, बरोबर. तुम्ही सांगा, यांनी कुठला बदल केला पाहिजे? थोडा हट्टीपणा हेकेखोरपणा कमी केला पाहिजे. अरे बापरे, हेकेखोरपणा म्हणजे काय? थोडा होता पूर्वी, आता कमी झालाय. नाही, अजून केला पाहिजे म्हणतात कमी. अजून केला पाहिजे. ओके, मी तो बदल करेन. हो, बदल करणार आहे. चालेल तुम्हाला? थँक्यू. माझ्यामुळे. तुम्हाला विचारायचंय की या दोघांबद्दल काय सांगाल? आई, तुमचं काय म्हणणं आहे? बहिणीचं काय म्हणणं आहे? मन मिळावं आहे, खूप हसमुख आहे. ती कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्या दुःखात कधी मागे पडत नाही, त्याला सामोरं जाते. चॅलेंज असो, काही असो, म्हणजे शिक्षण किंवा ही कोणती गोष्ट तिला मागे पाडत नाही. आर्थिकरित्या सुद्धा ती स्वतःला खंबीरपणे उभी करते. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे. मला अभिमान आहे ती माझी बहीण. अरे वा वा वा. सासूबाई, सुनेबद्दल काय सांगाल? चांगली ऍक्टिव्ह आहे. आई आमच्या खूप भाविक आईला वडिलांची झाल्या. आठवण. माझ्या सासऱ्यांची आठवण झाली. माझे सासरे खूप असेच माझ्यासारखेच होते स्वभावाने, एकदम मनमिळावू आणि खूप छान. त्यांना आठवण आली ते हो. इतक्या चांगल्या आनंदाच्या प्रसंगी ते असते तर असं वाटतंय त्यांना. आई, काय सांगाल जावयाबद्दल? जावई शांत आहे, चांगले आहे आणि मुलगी हट्टी आहे. मगाशी म्हणाली होती मी सांगेल की मला तुझा अभिमान आहे. आता अचानक बदल झाला. तिच्या अंगात चिकाटी आहे, धडाडी आहे. तुम्हाला बोलवण्यासाठी 15 वर्ष प्रयत्न करते. अरे बापरे. हो, खरंच. ऍक्च्युली माझा मोठा मुलगा ना पहिलीत होता तेव्हापासून मी सारखी कॉल करायची. तेव्हा लँडलाईन होते, मोबाईल आता नव्हते. किती वर्षाचा आहे मुलगा? आता तो 15 कंप्लीट 16वर चालू होतो, 10वीला. पहिलं म्हणजे आता मी तेव्हा यंग होते. आता 35 आणि 45 एपिसोड आला, त्याच्यात मी आली. तेव्हा जर मला पार्टिसिपेट करायला मिळालं असतं तेव्हा माझा मुलगा लहान होता. मग काय झालं असतं की तू होम मिनिस्टर मध्ये ना तू प्रयत्न करू नको, मी तुला मोठा झाल्यावर पैठणी घेतो. या इतकं कमी बोलतात त्याचं काय रहस्य आहे? काय नाही, पहिल्यापासून सवय. काय पहिल्यापासून फास्ट बोलायचे जास्त सवय. हो, जास्त बोलायचे. लहानपणापासून शांत मी बोल. काय बाबा, खूप लाड केले म्हणे तुम्ही मुलींची? जास्त तिचे केलं. काहीच कमी पडून दिलेलं आहे 5ही मुलींना. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ही शेवटची मुलगी. सगळ्यांचे लाड केले. जे पाहिजे ते नको ते दिलं. अरे वा वा. जे पाहिजे नको ते सगळं त्यांना दिलं. आणि आता अभिनय करायचा आहे तुम्हाला दोघांना आणि तुम्ही ओळखायचं आहे. त्यामुळे परीक्षा तुमची आहे. मग तुम्ही ती बरोबर उत्तरं दिली तर यांना बक्षीस मिळणार आहे. चित्रपटाचं नाव? अभिनय करायचा, मराठी चित्रपट आहे. वेळ सुरू झाली. असं नाही, असं 10 9 चौकटीचं 8 7 6 चौकटीचं काय 5 4 बोलले. बोलायचं नाही. चला, वेळ संपली. सांगा. चेकमेट.
चेकमेट. त्यामुळे पहिलं बक्षीस गेलं. आता गाण्याचा अभिनय दोघांनी करायचा. गाणं बोलायचं नाही. 45 सेकंद. बोलायचं नाही. येऊ कशी कशी नांदायला. गाणं म्हणा. येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला. अभिनंदन. हे मोत्याचे मी नांदायला झुमके झी मराठीकडून तुम्हाला मिळाले. आता म्हण. म्हण. आंबा पेला चहाचा ग्लास. नाही लवकर तुम्ही बरोबर दाखवताय. केस नसते. तेल तेल गेलं, तूप गेला. तेल तेल तेला नाही नाही तेलाची वाटतं. तेलाचं तेल काय तेल म्हणे. टाळूवरचं लोणी नाही. हे काय. सुपारी. विडा. वड्याचं तेल वांग्यावर. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. वडा जो काय होता त्याचा वडापाव. कांजूरमार्गला आता हा खेळ रंगतो आहे आणि या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की कोणाचं नाव जाहीर होणार. एक चिठ्ठी पटकन घ्यायची, वेळ नाहीये. हलवत राहिलं तर मी घ्या. अभिनंदन. नाव आहे कामिनी आजगावकर. तुम्ही नाव सांगा. कामिनी किसन आजगावकर. बर. कोण कोण आहे आता. आता माझी सुनबाई इथे. सुनबाईला बोलवा लगेच. या सुनबाई उभ्या राहा. सुनबाई तुमचं नाव न येता सासूबाईंचं नाव आलंय, कसं वाटतंय. छान वाटतंय. पण तुमचा चेहरा का पडलाय. बर. घरी कोण कोण असतं. हे आहेत मालक, नातू आहे, मुलगा आहे, ह्यांचे मिस्टर आहेत. होय ना. चला मग शुभेच्छा आहेत तुम्हाला. घाबरू नका. नीट खेळा. चला कोण जिंकणार पैठणी बघूया. शुभेच्छा आहेत दोघींनाही. बरं पैठणी मिळाली तर स्वतःला ठेवणार का सुनेला देणार. सुनेला देईन. बरं. व्हेरी गुड. चला दोघींनाही 10-10 संधी. हा चेंडू हाताने टाकायचा. कारण काय आहे, एकीकडे वय आणि याचबरोबर आईंचं वय हे लक्षात घेता पायाने मारायचा असा आधी खेळ ठरवत होतो, पण नाही, हाताने खेळायचा. हा चेंडू इथून हाताने टाकायचा आणि मध्ये एक स्टँड आहे. जर त्या चौकोनातून तो मध्ये जाऊन थांबला तर 1 गुण, पण चौकोनातून तो स्टँडच्या पलीकडे गेला तर 2 गुण मिळणार. दोघींनाही 10-10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे घ्या. तुमच्यापासून सुरुवात. सावकाश. 2-0. 3-0. 2. या तुम्ही या कुठेही. आता तुमच्यासाठी 5 संधी. 1-0. 5 संधी तुमच्यासाठी. 2 ही गुणसंख्या आतापर्यंत. 6-0. 8-2.
9-3. दहा संधी पूर्ण झालेल्या आहेत. 3 ही गुणसंख्या. फास्ट टाकून उपयोग नाही, तो आज जायला. अभिनंदन. खेळ सुरू झाला आणि खेळ खूप छान रंगला. पण तुझं नाव काय बाळा? इतकी छान. नाव काय तुझं? नाव काय? गौरी महेंद्र कदम. कितवीत आहेस तू? 5वीत. खेळ सुरू झाल्याबरोबर पहिल्यांदा मदतीसाठी धावली आणि पूर्ण वेळ मदत करत राहिली. तुला खूप खूप शुभेच्छा आणि झी मराठीकडून ही झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. हा मिस्टर आले की त्यांना. उपविजेत्या ठरल्या तांबे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या आजगावकर आई. पण त्यांनी सांगितलेलं आहे की पैठणी मिळेल तर सुनेला देणार. आता देतात की नाही माहित नाही. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या आजगावकर आई. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नेहरू नगर कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. पण त्यापूर्वी जाणीव झाली बदल हवा असं म्हणत 29 जूनला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नका चित्रपट फॅन्ड्री. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.